तुम्ही देखील अशी शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा। ही शंकरपाळी तुम्ही महिनाभरही स्टोर करून ठेवू शकता। जर तुम्ही पुढे बाहेर फिरायला वगैरे चाललेले असाल तर तुम्ही हे शंकरपाळे सोबत देखील कॅरी करू शकता। चला तर मग आता आपण याची रेसिपी ट्राय करणार आहोत। तर खारी शंकरपाळी बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी मैदा घेणार आहोत। 2 वाटी मैदा घेतल्याच्या नंतर मी इथे 1 चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून यामध्ये ॲड करणार आहे। 1 चमचा जिरे घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता खारी शंकरपाळी म्हटल्यावर मीठ, पिठी साखर घेते 2 चमचे। आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये मी साजूक तूप घालते। तेही अगदी याची व्यवस्थित अशी मूठ तयार होईपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे। मी हे तूप गरम करून घेतलेलं नाहीये आणि आता हाताच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं तूप ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो आहे आणि तूप पूर्ण प्रकारे यामध्ये मिक्स झालेला आहे। आता हे मी मळण्यासाठी ताटात काढून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। एकाच वेळी खूप जास्त पाणी नाही घालणार। यामध्ये आपण बिलकुल सोड्याचा देखील वापर केलेला नाहीये। तुपाचं मोहन आपण याला भरपूर लावले त्यामुळे सोड्याची काहीच गरज नाहीये। तर अशा पद्धतीने घट्टसर असा मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण लगेच लाटायला घेणार आहोत। आता आपण शंकरपाळी लाटून घेणार आहोत। तोपर्यंत कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात। आपले शंकरपाळे लाटून होईपर्यंत तेलही गरम होईल। हे पूर्ण पीठ आपण एकदा एकजीव करून घेऊया आणि त्यामधून आपण असा थोडासा गोळा तोडून तो लाटून घेणार आहोत। तो देखील आपल्याला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण जसे शंकरपाळे लाटतो जेवढे थिकनेस आपण शंकरपाळ्यासाठी ठेवतो तेवढेच ठीक आपल्याला हे शंकरपाळे देखील ठेवायचे आहेत। सर्व बाजूंनी व्यवस्थित लाटून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित लाटून झालेलं आहे तर तुम्ही याचं थिकनेस बघू शकता। अशा पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर शेप अगदी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता। तुम्हाला खूप मोठा छोटा जसा हवा आहे त्यानुसार। तर अशा पद्धतीने एका पोळीचे शंकरपाळे मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत। आता आपण ते तळून घेणार आहोत। तेलही तापलेलं आहे। आता आपण हे शंकरपाळे तेलात सोडून घेणार आहोत। अगदी खूप जास्त कडकडीत तेल तापलेलं नकोय। एक साइड व्यवस्थित तळू द्यायचे। आपण याला लगेच हलवणार देखील नाहीये। आता याला हलकंसं असं फक्त आपण साईडला जे होते त्यांना असं मध्यभागी घेऊन हळूवार हाताने हलवणार आहोत। मंद गॅसवर याला तळायला थोडासा वेळ लागतो परंतु मंद गॅसवरच आपल्याला हे तळायचे असतं। तर तुम्ही बघू शकता इकडे आपले शंकरपाळ्याचा मस्त असा कलरही चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। तर मी हे एका चाळणीमध्ये काढते म्हणजे मग यामध्ये असलेलं तेल पूर्णपणे तळलं जातं आणि अशाच पद्धतीने आपले हे शंकरपाळे मस्त असे तळून रेडी आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सोनेरी रंग याला आलेला आहे। मी तुम्हाला एक शंकरपाळा सोडून दाखवते हातावरती। अगदी सहज असा हा
चुरल्या जातोय, खूप जास्त क्रिस्पी झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी पिठी साखर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पिठी साखरेमुळे आपले शंकरपाळे जास्त टेस्टी लागणार आहेत।